गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील झालेल्या भीषण अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होते। वडोदऱ्यातील करेलीबाग परिसरात हा अपघात घडला आहे। या अपघातात एका मुलीचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीररीत्या जखमी झालेत। मंगळवारी रात्री ही घटना घडली। यावेळी दारूच्या नशेत भरधाव कार चालवणाऱ्या रिक्षित चौरसे या तरुणाने रस्त्यावरील अनेक वाहनांना धडक दिली। या अपघातानंतर गाडी चालवणाऱ्या तरुणाचा मास्क कायम होता। तो बाहेर उतरून जोरजोराने ओरडत होता। हा व्हिडिओ सोशल मीडिया व्हायरल झाल्यानंतर संताप व्यक्त केला जातोय। करेलीबागच्या आम्रपाली 4 रस्ता या वाहतुकीने गजबजलेल्या परिसरात हा अपघात घडला। सीसीटीव्ही फुटेज आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार एक काळ्या रंगाची भरधाव वेगातील कार रस्त्यावरील बाईकस्वारांना उडवत जात होती। यामध्ये हेमालीबेन पटेल या महिलेचं जागीच निधन झालं, तर आणखी 4 जण गंभीररीत्या जखमी झालेत। यामध्ये जैनी वय वर्ष 12, निशाबेन वय वर्ष 35, एक 10 वर्षांचा मुलगा आणि एक 40 वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे। या सगळ्यांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। एका बाईकला धडक दिल्यानंतर ही कार थांबली तेव्हा रस्त्यावरील लोक त्या ठिकाणी जमले। मात्र कार चालवणारा रक्षित चौरसिया हा त्यावेळी प्रचंड नशेत होता। विशाल चौरसिया गाडीतून बाहेर पडून अनदर राऊंड अनदर राऊंड अनदर राऊंड निकिता असे जोरजोराने बोलत होता। त्याला पाहून जमाव आक्रमक झाल्यानंतर या तरुणाने ओम नमः शिवाय अशा या घोषणा द्यायला सुरुवात केली। यानंतर लोकांनी पकडून या तरुणाला पोलिसांच्या ताब्यात दिलं। पोलिसांनी या तरुणावर गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरुवात केली आहे। रक्षित चौरसियाने अंमली पदार्थांचे सेवन केले होते का याची तपासणी पोलीस करतायत। या अपघाताच्या वेळी कारचा वेग ताशी 100 किलोमीटर इतका होता। रक्षित चौरसिया हा तरुण गाडी चालवत होता। हा तरुण वडोदरा येथील AS विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतोय। अपघाताच्या वेळी तो प्रचंड नशेत होता। त्याने रस्त्यावरील 2-3 बाईक्स उडवल्या। अपघातावेळी जोरदार धडकेने कारच्या एअरबॅग्स उघडल्या, त्यामुळे रक्षित चौरसिया आणि त्यांच्या मित्रांचा जीव वाचला। अपघातानंतर त्याच्या शेजारी बसलेला मित्र कारमधून लगेच बाहेर पडला। ही गाडी रक्षिताचा मित्र प्रांशु चव्हाण याच्या मालकीची होती। पोलिसांनी रक्षित चौरसिया आणि त्याच्या मित्रांना ताब्यात घेऊन चौकशीला सुरुवात केली आहे। हा अपघात इतका भयंकर होता की गाडीमधील एअरबॅग्सही उघडल्या आणि कारचा चक्काचूर झालाय। रक्षित चौरसिया मध्य प्रदेशचा असून तो वडोदरा येथील AM विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेतो। अपघातावेळी दोघेही मद्यधुंद अवस्थेत होते। सर्वात संतापजनक बाब म्हणजे अपघातानंतर चालकाच्या शेजारी बसलेला प्रांशु माझी चूक नाही, तो गाडी चालवत होता असे म्हणत निघून गेला, तर गाडी चालवणारा तरुण रक्षित जेव्हा बाहेर आला त्याने गाडीला एक फेरी मारली आणि अनदर राऊंड निकिता असे ओरडू लागला। तसेच जमाव संतप्त झाल्याने तो ओम नमः शिवायच्या घोषणाही दिल्या। दरम्यान अपघाताचा थरा CCTV कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून त्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय। या व्हायरल व्हिडिओ नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केलाय। पोलिसांनी कार चालक रक्षित चौरसियाला अटक केली आहे, तर त्याचा मित्र प्रांशु चव्हाणचा शोध सुरू आहे।